सामनावीर स्वराज, सामनावीरचा पारितोषिक जातो स्वराज. आपण यायचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता. स्वराज इज द मॅन ऑफ द मॅच. यानंतरचा होणारा सामना असेल महाकाल मालजीपाडा विपक्ष टिवरी स्पोर्ट टिवरी. मालजीपाडा विरुद्ध टिवरी स्पोर्ट टिवरी. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. मालजीपाडा संघाचा 12वा खेळाडू, मालजीपाडा संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच स्वराज. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वराज. तर ती ट्रॉफी आपण बघत आहोत ती विराज राजा पाटील याचकडून, तसेच थम्सअपची बाटली नागेश बांद्रे याचकडून, तसेच वेफर पॅकेट धीरज फूड्सचे प्रोप्रायटर धीरज तांगडी याचकडून आलेले आहे. धन्यवाद, अभिनंदन स्वराज. जर दुसरी मॅच सुरू झालेली आहे. महाकाल मालजीपाडा विपक्ष टिवरी स्पोर्ट टिवरी. नाणेफेक जिंकलेली आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मालजीपाडा संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मालजीपाडा संघाची 4 षटकांचा सामना असेल. यानंतरचा सामना विजयी संघ विपक्ष मालवडी बी या 2 संघादरम्यान होणार आहे. तरी मालवडी संघाने कुठेही जायचं नाहीये. जरी आपलं गाव इथून जवळ असला तरी जायचं नाहीये. सलामीचं षटक घेऊन प्रताप भोईर पहिल्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला होता प्रताप भोईर यांना. तर पहिले षटक घेऊन प्रताप भोईर. पॉवर प्लेचे षटक. समीर राऊत आणि केवल ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला असतील समीर राऊत. यांनी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त पहिल्याच चेंडूवर. एक त्रिफलाचीच झाले. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते या गोलंदाज प्रताप भोईर याला. अनुभवी असे गोलंदाज आहेत. एक अँगल क्रिएट केला होता आणि लेग स्टिक तिथे उखडून लावली समीर राऊत याची. पहिला गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवर. महाकाल मालजीपाडा या संघाचा नवीन फलंदाज आदेश खेळपट्टीवर आलेले आहेत. एक मोठी सफलता पहिल्या चेंडूवर मिळवून देताना प्रताप भोईर आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज आदेश स्ट्राईकवर आलेले आहेत. प्रताप भोईर पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. दुसरा चेंडू घेऊन आदेशसाठी. ते मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे.
एक धाव मात्र वाचू शकत नाही. एक धाव संख्येने अकाउंट ओपन होत आहे मालजीपाडा संघाचा. 4 षटकांचा सामना आहे. मागच्या सामन्यात आपण बघितले 40 धावा बनवल्या होत्या, 41 बनवायच्या होत्या. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आला होता. फुलटॉस चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू त्याची सीमारेषे बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 5. याच दरम्यान हा अतिशय सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू प्रताप भोईर याचा. धावसंख्या ती 5. 1 बाद 5. 4 चेंडू टाकून झालेत या षटकातले. पुढचा चेंडू खोलवर टप्प्यात आहे. चेंडू ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 6. प्रताप भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फलंदाज आदेशसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर चौकार. एक बाद 10. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चांगली धावसंख्या उभारलेली आहे पहिल्या षटकामध्ये. जुना चेंडू द्यायचा आहे. हॅलो. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10. 1 बाद 10. एक मोठा फलंदाज त्यांचा पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला होता, समीर राऊत. त्यानंतर रुपेश, त्यानंतर केवल आणि आदेश याने मोर्चा सांभाळलेला आहे. प्रत्येकी 5-5 धावा काढलेल्या आहेत. धाव फलकावर 10 धावा जमवल्या. पहिले षटक संपलं. दुसरे षटक घेऊन दिनेश. मागच्या सामन्यामध्ये काही गोलंदाजी केली होती दिनेश याने. 2 षटकं हाताळली होती. या सामन्यात त्याला फक्त एकच षटक टाकण्याची संधी असेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 4 गोलंदाज नेमलेले असतील. पहिले षटक संपलेले आहे. 10 धावा आलेल्या आहेत. दिनेश पहिला चेंडू घेऊन केवलसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खूप मोठी गॅप होती 2 क्षेत्ररक्षकामध्ये. 2 धावा पालून काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, ते लेझी थ्रो आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच संधीचा फायदा घेऊन तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 3 धावांची संघाची धावसंख्या होती 13. धावा धाव लागलेले आहेत. पुढचा चेंडू दिनेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज आदेश. 5 धावांवर खेळत आहे. 1 चौकार त्याच्याही बॅटमधून आलेला आहे.
आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता, वेगाने बीट झाली तिथे. निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू हाताळला गेला होता, बाउन्सर हाताळला गेला होता आणि वेगाने बीट केलं. फलंदाज आदेश याला. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर आदेशसाठी. यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. आणि यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या आदेशाच्या. नवीन फलंदाज विनय मैदानात आलेले आहेत. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. अतिशय सुंदर सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर 3 धावा दिल्या होत्या, त्यानंतर डॉट चेंडू आणि त्यानंतर 1 विकेट. समोर फलंदाज विनय, नवीन फलंदाज आहे, स्ट्राईकला असेल. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर विनयसाठी. यावेळेस सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, खोदून काढलेला होता. विनय यांनी 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धाव संख्या होती ती 15. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या 4 चेंडूमध्ये. दिनेश यांनी 1 फलंदाज बाद केलेला आहे. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विनयसाठी. इथे मात्र लाईन मध्ये भरकटतोय. पंचांचा याचा वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. धाव संख्या ती 17. 2+17. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये 40+ जर धावा आल्या तर एक फायटिंग टोटल होईल महाकाल मालजीपाडा संघाची. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त 1च धाव. 1 धाव संघाने संघाची धाव संख्या होते इथे 18. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. समोर फलंदाज विनय. सूर्यकसा फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. तर व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालं, मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर राम लाड यांचं वेलकम, सुस्वागतम. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर मिस्टर इंडिया ज्यांना किताब मिळालेला आहे बॉडी बिल्डिंग मध्ये, ते राम लाड आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसत आहेत. तिसरे षटक घेऊन गोलंदाज जितू आलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. षटकारांची धाव संख्या 24 झालेली आहे 2 षटकामध्ये. तिसरे षटक घेऊन जितू. समोर फलंदाज असेल केवल.
पहिला चेंडू जितू याचा केवलसाठी. फुलटॉस चेंडू आता बॅटची कडा. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडविल तोपर्यंत एक धाव करण्याची संधी होती. एक धावांची संघाची धावसंख्या होती ती 25. जितू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज विनय. विनय यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. जितू विनयसाठी हा चेंडू खोदून काढलेला आहे. चेंडूला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा होता. फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धावांची संघाची धावसंख्या होती ती 26. 2 बाद 26. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा जितू केवलसाठी हा चेंडू. इथे मात्र स्वीप केला होता. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. काय क्षेत्ररक्षण झाले तिथे. जिथे क्षेत्ररक्षण ठेवला होता नेमकी तिथेच चेंडू गेला होता. धावसंख्या होती ती 27. 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. पाहूया जितू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज विनय. ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. धावसंख्या होती ती 28. 4 चेंडूवर 4 सिंगल. पुन्हा जितू गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज केवल. चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि झेल घेतलेला आहे आणि केवल याची खेळी इथे संपली. लॉंग ऑफला असले क्षेत्ररक्षकांनी पकडला. नवीन फलंदाज दीपेश आलेले आहेत मैदानात. सुरेख असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांचं बोट होतं आकाशात आणि दीपेश याला जावं लागेल माघारी. या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या जितू यांनी. 2 फलंदाज देखील बाद केले. चांगले इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाले जितू यांचं. 2 षटकामध्ये 24 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत.
नवीन फलंदाज शेखर आलेले आहेत. शेवटचे षटक घेऊन शेखर. इथे मात्र पुलचा फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 29. पुढचा चेंडू शेखर याचा समोर फलंदाज. अतिशय सुरेख असा चेंडू. पंचांचा इशारा तर वाईट बॉल. ऑप्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या होती ती 30. जय आलेले आहेत नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकला असेल ते विनय. पुन्हा एकदा शेखर गोलंदाजी ट्रॅकवर. ते मात्र चेंडू उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. गोलीच्या वेगाने चेंडू गेलेला आहे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 34. शेवटचा आणि अंतिम षटक चालू आहे. 2 चेंडू टाकून झाले. शेवटच्या षटकात 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज शेखर गोलंदाजी करतो शेवटच्या षटकामध्ये. बॅटर जय याच्या बॅटमधून एक चौकार बघितलात. इथे मात्र रनअपमध्ये चुकलेले आहेत गोलंदाज शेखर. डावखुरे गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करताना इथे जयसाठी 34 धावा धावफलकावर आलेले आहेत. तिसरे षटक अतिशय सुरेख असं हाताळले गेलं. जितू यांच्या मार्फत फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर चौथा आणि अंतिम षटक घेऊन शेखर आलेले आहेत. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू आकाशात आहे. क्षेत्ररक्षक आलेले आहेत चेंडू खाली. झेल मात्र घेत नाहीयेत. झेल जमिनीला दान झालेला आहे. त्याच दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावांनीशी धावसंख्या होती 36. खरी तर खूप उंच झेल गेला होता. बराच वेळ आकाशात होता आणि त्याचा अंदाज नीट बांधता आला नाही क्षेत्ररक्षकाला. झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा शेखर गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडू खाली आलेला आहे. आता मात्र कुठलीही चूक करणार नाही. झेल घेतलेला आहे. अशा प्रकारे फलंदाज होतोय बाद. कार्तिक शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ते खेळण्यासाठी कार्तिकेला संधी मिळालेली आहे. पाहूया संधीचं सोनं करतोय का. शेखर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. कार्तिकसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला हा चेंडू. एक धाव मात्र मिळते. पंचांच्या इशारा वाईट बॉल. 1+1. धावसंख्या होती ती 38. पुणे ते शेखर गोलंदाजी ट्रॅकवर. फलंदाज असेल विनय. सुरेख असा चेंडू पायावर आदळतोय. एक धाव मात्र काढलेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र फलंदाज होईल बाद.
एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, तिसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न केलेला आहे. आता मात्र फलंदाज होतोय धावबाद. याच प्रमाणे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलेले आहे ते टिवरी स्पोर्ट टिवरी या संघासमोर. यानंतरचा होणारा सामना असेल या सामन्यातून विजयी संघ विपक्ष मालोडी बी. तर मालोडी बी संघाने तयार राहायचं आहे. यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर, या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण तयार राहायचं आहे. तर 42 धावांचं आव्हान आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. जितू आणि भूमित ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत जय. 4 मध्ये 42 बनवायचे आहेत. 41 धावा बनवल्या गेल्या मालजीपाडा संघातर्फे. आणि टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला सामना जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे 4 षटकामध्ये. पहिला चेंडू जय याचा, राईट आर्म ओव्हर द विकेट जितूसाठी. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू. स्विंग करण्याचा प्रयत्न आता मिस झाले. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे ते जय याने.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जय सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज असेल जितू. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, एक पेक्षा काही जास्त नाही मिळणार आणि अकाउंट ओपन झालेले एक धावेने टिवरी या संघाचं. 42 बनवायचे आहेत, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील टिवरी संघाला. पॉवर प्लेचं षटक आहे, फक्त 2च खेळाडू डीपमध्ये आपल्याला दिसतील. पुढचा चेंडू जय याचा. समोर फलंदाज भूमीत. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वेगाने चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 5. पुढचा चेंडू जय याचा. समोर फलंदाज भूमीत. फुलटच चेंडू होता, बॅटच्या पठ्ठ्यात काही आला नाही आणि पंचांचा इशारा येतोय. बॅटकट आहे. बॅटला चेंडू थोडासा स्पर्श झाला होता आणि नक्कीच स्वतःवर नाराज असतील भूमीत, कारण फुलटॉच चेंडू होता आणि नक्कीच तो चेंडू जर प्रॉपर कनेक्ट झाला असता तर 4 किंवा 6 धावा त्या चेंडूवर मिळाल्या असत्या. खूपच नाराज दिसतात भूमीत. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 6. पुढचा चेंडू जय याचा जितूसाठी. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 7. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. समोर फलंदाज असेल भूमीत. 42 बनवायचे आहेत 4 षटकामध्ये. जय पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट भूमीसाठी. हा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव घेतलेली आहे. नक्कीच हा चेंडू जरी हातामध्ये जरी फेकला असता तरी भूमीत हा धावबाद झाला असता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. जसा चेंडू भेटला तसा फेकून दिला आणि फक्त मिळते एक धाव. पहिले षटक संपलेले आहे. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या त्या 8. एकही गडी मात्र बाद झालेला नाहीये. आता 18 चेंडूमध्ये 34 बनवायचे आहेत टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला. 18 चेंडू 34 धावांची गरज. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज येतोय. समीर राऊत क्रमांक 2चं षटक घेऊन आलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये अष्टपैलू अशी कामगिरी झाली होती. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती समीर राऊत याने. दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी मात्र कर्णधाराने त्याच्यावर दिलेली आहे. 18 मध्ये 34 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 आलेल्या आहेत. 42 बनवायच्या होत्या. स्ट्राईकला फलंदाज आहे भूमीत. नवीन गोलंदाज येतोय समीर राऊत. पहिला चेंडू गो भूमीसाठी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो भूमीत. ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9.
पुन्हा एकदा समीर राऊत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल जितू. 42 धावा बनवायच्या आहेत. एका फलंदाजाला इथे जबाबदारी घ्यायला लागेल. मोठे फटके मारावे लागतील. पाहूया कुठला फलंदाज इथे जबाबदारी घेतोय. दोन्ही सलामीचे फलंदाज आहेत. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. इथे मध्ये चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत धावून जातोय आणि एक सुरेख झेल तिथे संपादन केलेला आहे. फलंदाज होतोय बाद. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा नवीन फलंदाज मैदानात दाखल प्रताप भोईर. डावखुरा फलंदाज प्रताप भोईर. आता त्याच्या विरुद्ध कशी गोलंदाजी होती ते बघायचं आहे. समीर राऊत एक अनुभवी असा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा. मालजीपाडा संघाचा अष्टपैलूचा खेळाडू समीर राऊत. प्रताप भोईर नवीन फलंदाज. एक चांगला झेल तिथे समीर राऊत यांनी संपादन केला आणि बाद झाला तो भूमीत. जितू बाद झाला होता. इथे मात्र बॅटची कडा. फलंदाज होतोय बाद. लागोपाठ दोन फलंदाजी बाद केले. समीर राऊत यांनी हॅट्रिक वर आहे. समीर राऊत तर आशा इंडस्ट्रीज आणि रियांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यतेश आशा हरेश रुवैती याचकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन बॅटर मैदानात प्रकाश आलेले आहेत आणि हॅट्रिक वर आहे समीर राऊत. लागोपाठ दोन फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. पाहूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक. विकेट हॅट्रिक होते का. समीर राऊत प्रकाश साठी. धावसंख्या येते 9. दुसरे षटक चालू आहे. 42 धावांचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत दोन फलंदाज बाद झाले आहेत टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचे. समीर राऊत प्रकाश साठी हॅट्रिक बॉल. इथे मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आले आले षटकार ठोकलेला आहे. प्रकाश यांनी षटकाराने खातं खोललेलं आहे स्वतःचं. हॅट्रिक वर होते समीर राऊत पण हॅट्रिकच्या बॉलवर त्यांना षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी ट्रॅकवर. प्रकाश साठी हा चेंडू.
इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतो दूरवरून, चांगला झेल घेतलेला आहे फलंदाज प्रकाश. बॅक टू द डगआउट. आज धावा खर्च केल्या, 3 फलंदाज बाद केलेले आहेत समीर राऊत याने. पुढचा चेंडू हिमांशूसाठी, समीर राऊत. सूर्यकेसा चेंडू होता, टॅप केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे होता, गुळीच्या वेगाने तिथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 16 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि 3 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. दोन षटकामध्ये 16 आलेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 26. 12 चेंडू 26 धावांची गरज टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला. आणि क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज केवल आलेले आहेत. चला स्पीडअप करायचं, अजून एक मॅच खेळवायची आहे. बारा चेंडू 26 ची गरज आहे. गोलंदाज केवल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले. समोर फलंदाज असेल हिमांशू. पहिला चेंडू केवल हिमांशूसाठी. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. 45 एक 22. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 17. स्ट्राईकला भूमित ते सलामीला आलेला फलंदाज आहे. आतापर्यंत 7 धावांवर खेळत आहे भूमित. पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता भूमित यांनी. त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून मोठा फटका काही आला नाही. पाहूया या षटकामध्ये मोठा फटका येतोय काय केवल भूमितसाठी. ते मात्र चेंडू उडवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या येते 21.
केवल पुन्हा एकदा गोलंदाजी इथे मात्र चेंडूला पुल केलेला आहे. चेंडू जातोय, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. एक धाव मिळालेली आहे ती फलंदाजाला. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 22. खरे तर हा झेल घ्यायला हवा होता, कारण भूमीत चांगल्या टचमध्ये आहेत, धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि अशा वेळेला भूमीत त्याचा झेल सोडणे खूपच महागात पडू शकतोय मालजीपाडा संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज केवल. समोर फलंदाज असेल हिमांशू. इथे मात्र चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू खाली तोच क्षेत्ररक्षक आलेला आहे. आता मात्र चूक करणार नाहीत. फलंदाज होतोय बाद. मैदानात आलेले आहेत निलेश. 8 चेंडू 20 धावांची गरज. डावफुरा फलंदाज आहे निलेश. 8 चेंडू 20 धावा. केवल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र राऊंड विकेटने गोलंदाजी करताना निलेश साठी. केवल गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज निलेश. सोडून दिले चेंडूला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. 7 चेंडू 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावांची गरज. 8 चेंडू आणि 19 धावा. केवल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर निलेश साठी. इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 24. 7 चेंडू 18 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला. 7 चेंडू आणि 18 धावा. केवल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. समोर फलंदाज भूमीत. सला मिळालेला हा फलंदाज आहे भूमीत. इथे मात्र सुरेख असं ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण. फक्त एकच धाव घेतलेली आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक भूमीत त्याला स्वतःकडे ठेवायचे आहे. धावसंख्या होती ती 25. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 25 धावा झालेल्या आहेत. अजून 17 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 17 धावा. आहे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना बाकी आहे. मला विनंती असेल मालजीपाडा संघाला स्पीडअप करायचं आहे.
6 चेंडू 17 धावा आणि शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन विनोद. समोर फलंदाज असेल भूमित. 6 चेंडू 17 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला. स्ट्राईकला असतील भूमित, नॉन स्ट्राईकला निलेश. सहा चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केले जात आहे. पहिला चेंडू विनोद्याचा भूमितसाठी. इथे मात्र सुरेख असा चेंडू पडल्यानंतर तो नॅचरल स्विंग होता तो प्राप्त केलेला आहे विनोद यांनी. आणि पहिलाच चेंडू निधाच्या स्वरूपात. डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुऱ्या गोलंदाजाला नॅचरल स्विंग मिळत असतो आणि तोच स्विंग इथे प्राप्त केलेला आहे. पहिल्या चेंडूवर विनोद याने पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेरच्या अंगाला वळला आणि पहिलाच चेंडू निर्धावच्या स्वरूपात. तर 5 चेंडू 17 धावांची गरज. इथे मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे आणि निर्धाव चेंडू. अशा भऱ्या नजरेने इथे बघितलं होतं. पंचांचा इशारा येतो इथे व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. पंचांनी वेळ घेतला कारण लाईन कट झाली होती. लाईनच्या बाहेर थोडासा चेंडू पडला होता आणि पंचांनी थोडासा वेळ घेतला मग आपला निर्णय दिला. आज संपूर्ण दिवसामध्ये विचार केला तर पंचांची भूमिका खूप चांगली झालेली आहे. पुढचा चेंडू यावेळेस अतिशय स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू. आता 4 चेंडू 17 धावांची गरज. पाहूया भूमीत लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळलेले आहेत. स्वतःकडे स्ट्राईक त्यांनी ठेवली होती मात्र विनोद यांनी 2 चेंडू निर्धाव काढलेले आहेत भूमीतच्या विरोधात. यावेळेस चेंडू उडवलाय. चेंडू जातो या टॉवरच्या दिशेने दिला होता. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु 2च धावा घेतलेल्या आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले आहेत भूमित यांनी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते 28. 3 चेंडू 14 धावांची गरज. 3 चेंडू आणि 14 धावा. 3 मोठे फटके. पाहूया भूमी त्याच्या बॅटमधून 3 मोठे फटके येतात काय. विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 3 चेंडू 14 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण होते तेवढेच चांगले थ्रो झालेले आहे. फक्त 1च धाव. आता 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. समोर फलंदाज असेल निलेश. 2 चेंडू 13 धावांची गरज. चला 2 चेंडू राहिलेले आहेत. 13 धावा बाकी आहेत. अजूनही एक सामना खेळवायचा आहे. या अनुषंगाने सहकार्य करायचं आहे फिल्डिंग करणारी टीम मालजीपाडा. 2 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज विनोद. गोलंदाजी ट्रॅकवर निलेशसाठी. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये. फक्त 1 धाव. आता मात्र 1 चेंडू 12 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. जर विनोदने मनात आणलं तर नक्कीच हा सामना जिंकून देऊ शकतो पण तसे तो करणार नाहीये. महत्त्वाचा सामना आहे. 1 चेंडू 12 धावांची गरज. एक चेंडू 12 धावा. चेंडू उडवलाय.
चेंडू जाईल. अतिशय सुरेख असा झेल घेतलेला आहे. फलंदाज होतोय बाद शेवटच्या चेंडूवर आणि हा सामना जिंकलेला आहे महाकाल मालजीपडा या संघाने. अभिनंदन अभिनंदन. तर नाणे यायचं आहे महाकाल मालजीपडा संघाचा कर्णधार. इथे मालोडी बी संघाचा कर्णधार हजर आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. तर आजच्या सामन्यातले शेवटच्या सामन्याची महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक होत आहे. आमचे मान्यवर बॉडी बिल्डर श्री राम लाड इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांच्याकडे कॉईन सुपूर्द करतो. तर कॉल कोणाचा असेल? मालजीपाडा देवेश ग्रुप आलेला आहे. नाणेफेक मालोडी संघाने जिंकलेली आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे मालोडी संघ क्षेत्ररक्षण. तर या शेवटच्या सामन्यामध्ये मालोडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मालजीपाडा संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. Hello, 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 chick, hello, 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 hello.
वाहणार आहे पहिले षटकामध्ये गोलंदाज स्वराज, ज्याने मागच्या मॅचमध्ये 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता पावलेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू घेऊन येतोय स्वराज समीर राऊतसाठी. समीर राऊत या सिरीजमध्ये धावा बनवलेल्या गेलेल्या आहेत. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याच्या नावे आहेत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना चला स्पीडअप करायचा आहे. मालोडी संघ पहिला चेंडू स्वराज राऊंड विकेटने गोलंदाजी करणार. समीरसाठी 4 षटकांचा सामना असेल. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होता. वेगाने 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने ते अकाउंट ओपन केलेले समीर याने. पॉइंटच्या दिशेने ड्राईव्ह केला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक होता परंतु 1 धाव मात्र रोखू शकला नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा स्वराज गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज केवल. केवल याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र चेंडू उडवला इनफिल्डच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. सुरेख असा फटका पॉवर प्ले स्टॉक. टिपिकल पॉवर प्ले स्टॉक इथे मारलेला आहे केवल याने. इनफिल्डच्या डोक्यावरून ओलपी चेंडू होता ऑफस्टम्पला. इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवला. पुन्हा एकदा स्वराज केवलसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू